तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक ढगळे. आज माझा पहिला ब्लॉग. तर मग पहिला ब्लॉग म्हणल्यावर गणपती बाप्पाचं दर्शन हे घ्यायलाच पाहिजे. तर मग काय, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघलो. तर मग सकाळी सकाळी असतं आमचं कॉलेजला झालो असतो मी खूप लेट. तर मग काय, गाडीला मारली किक आणि बसलो गाडीवर. तर गाडीवर जाताना मी एकटाच नाही तर माझा फ्रेंड पण सांगा आहे. माझा फ्रेंड वेदांत आणि मी चाललो. तर रस्त्याने दूध शेतकरीला बाय बाय करू आम्ही निघलो पुढे. आपण निघलो पुढे. तर मग पुढे निघता निघता आपल्याला 180च्या स्पीडनं तर मग पुढे भेटले आपल्याला एक लाल परी. लाल परी म्हणल्यावर विद्यार्थ्याचे आधारस्तंभ. पण ती लाल परी चालू होती 180नं, पण तिचे खिडके जास्त वाजत होत्या. तर ते सगळं जाऊ देत. तर आम्ही पोहोचलो आता रोटेगावमध्ये. रोटेगावला असते MIT कॉलेज. MIT कॉलेज समोर थांबलो तर भेटले चिमुकले मुलं. तर या चिमुकले मुलाशी संवाद साधून आम्ही पोहोचलो कॉलेजला. तर कॉलेजला गेल्या गेल्याच आम्हाला लागलं फार्मसी कॉलेज. फार्मसी कॉलेजच्या पुढे गेलो तर लागलं आमचं प्रिय कॉलेज. तर मग कॉलेजमध्ये गेलो. तर कॉलेजमध्ये गेलो असताना झालो असतो आम्ही खूप लेट. तर मग लेक्चर झालो असते चालू. तर आम्हाला मध्ये एंट्री नाही भेटली. तर काय, मग थोडा वेळ थांबलो तर झाली मधली इंटरव्हल. तर इंटरव्हलमध्ये मित्र सगळे भेटले. तर मग काय, त्यांचं चालू होती गप्पा आणि मी करत होतो शूटिंग. करता करताच आमचं भरणार होतं आता कॉलेज. तर कॉलेजमध्ये गेलो तर मुलं तर नाहीच म्हणत होते शूटिंग घेण्यासाठी. काय थोडंसं शूट घेतला आणि मग काय पुढला दाखवला आमचा सार्थक भाऊ जिंदाबाद. तर मग कलाकृती बघायची आमची काय असते फळ्यावर बघितली. तर मग काय, हे झाले आमचे मित्र, हे आमचे बेस्ट फ्रेंड कॉलेजचे. तर मग काय, कॉलेजचे बेस्ट फ्रेंड बघून तर बघत होते काय झाले. तर मग काय, शेवटचं लेक्चर सोडलं. मित्राला जरा काम असल्यामुळे तर शेवटचं लेक्चर सोडून निघालो घराकडे. तर तो तर गाडीकडेच बसलेला होता. तर मग काय, गाडीला का मारली केक आणि पुढे निघलो घराकडे. तर मग काय, घरी आलो आमच्या वेदांच्या. काय वेदांतला पुन्हा आलो आपल्या घरी. तर मग काय, आपल्या घरी आलो आणि पुन्हा आता जेवण वगैरे करून आता जायचं होतं पुन्हा घरी दुसऱ्या. तर मग काय, दुसऱ्या घरी आलो तर तिथं आलं मला ध्यान की मला तिथं दुसऱ्याची रोट्यापिन द्यायची होती. तर मग काय, घेतली रोट्यापिन हातात आणि निघलो आता देण्यासाठी. तर मग काय, इथं आलो तर रोटा सज्जच होता. तर मग काय, रोट्याची पिन दिली जोडी. तिथं रोट्या उभा असल्यामुळं काय शुभकाम्य देरी नाही. तर रोट्याची पिन दिली जोडी आणि निघलो घराकडे. तर मग काय, घराकडे निघलो तर तिथं घरी जात असतं बहीण होती रेडी. तर ती म्हणे मला आता बस स्टँडसाठी सोड. तर मग काय, लावली याच्यापलं चावी आणि बिंगवली लगे 180. कॉलेज तिथं बिंगवली. तर मग पोहोचलो बस स्टँडवर. तर मग बस स्टँडवर पोहोचलो तर तिथं ऑलरेडी भरलेली होती बस. तर मग काय, तिथील काय बस तर काय हाती लागलीच नाही. तर मग काय, ती बसली इथे वेट करत. तिथं भेटला माझा मित्र रोहित संग थोडंसं बोललो आणि रिक्षा चालू करण्याचा तरीका जरा कॅज्युअल आहे. तरी म्हटलं जाऊ द्या. तरी ती बसली आता रिक्षामध्ये आणि मी पण मारतो आता सेल्फ. मी पण मारली आता गाडीचं सेल्फ. निघलो घराकडे. तर घराकडे जाताना मी बघितलं असं दृश्य पाहताना हे पाहिले शेतकरी राजाची एक कलाकृती. हे बघून मी तर शॉकच झालो. पण म्हणलं ठीक आहे चला. तर मग काय, आता जायचं होतं आपल्याला नव्या मळ्यात. तर मग काय, मळ्यात आलो इकडं तर कांदे भरणे. गाडी तर कांदे भरण्यासाठी सज्ज होती. तर मग काय, मम्मीने त्यांनी तर माझ्या कांद्यांनी स्वागत केला म्हणे चला आता उचला गमिले. तर मग काय, रेडी. लगेच मी घेतलं एक घमिला हातात आणि चालू पुन्हा टाकायचं. तर म्हटलं आता का मोबाईल वगैरे सेट करू चालू. तर आता काय, मस्त मोबाईल केला सेट. मोबाईल सेट केला तर मग काय, घमिला उचलायचं टाकायचं बस. गाडी आता मी येण्यापूर्वीच आता भरलेली होती तरी आपल्या हाताची कलाकृती काय थांबत नव्हती. म्हटलं ठीक आहे चाल. किती काम असलं तरी बी आपले काय चाळी काही सुटत नाही. तरी बी आपलं डोक्यावर गमीला असताना सुद्धा बोटं करायची स्टाईल जात नाही. कॅमेरा इतका नाद असल्यामुळे तर काय, शूटिंग म्हटले शूटिंग. तर मग काय, भावाने घ्यायला लावली गाडी पुढं. तर मग काय, मारली सेल पण केला चालू. टाकला गेअर आणि घेतली जराची पुढे. आपल्याला तसं पण एवढी काही गाडी जमत नाही. पण म्हटलं चला ठीक आहे प्रॅक्टिस करून बघू. तर मग काय, गाडी घेतली जरासं पुढं आणि मग काय, भावाने त्याच्या शुभ हस्त्यानं शेवटचं घमिलं टाकला आणि तोही बसला आता गाडी वळवायला. तर गाडी वळतानाही त्यानेही मस्त रुबाब केले 2 बोटं ओवा. तर मग काय, हॅशटॅग लावत आता. तर मग काय, गाडी बिंगवली 180. पण गाडी बिंगवताना त्याला फोनचा त्रास खूप जास्त होत होता. आता तुम्ही म्हणशाल असेल गाडी तर भरली पण बाकीचे एखादी काय करणार. तर ते बाकीचे कांदे जाणार आहे उद्याच्या मार्केटसाठी. तर मग काय, भावाने केली गाडी चालू आणि निघलो पुढं. तर मग काय, खूप सारी गाडी बाहेर काढताना खूप साऱ्या अडचणी. तरी आता सगळ्यात मोठं संकट म्हणजे आता इथं बांबू टाकलेले होते. तर मग काय, सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आम्ही काढले बाजूला बांबू.
तर मग काय समोर रस्त्यात आपली एचएफ पण उभी होती. मग काय एचएफवर बसलो आणि घेतली माग. तर मग काय गाडी लावली तर डबल भाव म्हटला चला आपल्याला आता टमाटेसाठी बांबू रावायचे. तर मग काय घेतली तार आणि पक्कड आणि निघलो बांबू घेऊन. तर मग काय बांबू वगैरे घेतले, तार संग एक सेल्फी आणि निघा आता पुढे. तर मग काय भाऊन तो तर सज्जत होता. भाऊ गेला पुढं बांबू घेऊन. तेवढ्यात मम्मी नावं दिली. मम्मीला पाहिजे होतं पाणी. तर मग पाणी पाहिजे म्हणल्यावर आपल्याला घ्यावं लागली बादली. तर बादली बांधण्यासाठी इथे चरड वगैरे काही नव्हतं. तरी मग केलं आता आपण नळीचं जुगाड. तर मग काय नळीचं जुगाड केलं. तर नळी सापडवली एक छोटीशी नळी बांधायची. तर मग आता एका हातात मोबाईल असल्यामुळे नळी बांधणं असं शक्य नाही झालं. तर मग काय मोबाईल एका ठिकाणी सेट करून घेतला आणि मस्त बादली बांधून घेतली. बादली बांधली आणि टाकली डायरेक्ट विहिरीत. विहिरीतलं पाणी एकदम स्वच्छ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नसली. घेतली लगे वर ओढून. तर मग काय आता बादलीसोबत जायचं होतं मम्मीला त्यांना भाजी न भाकर त्यांची घेऊन. तर मग काय पिशवी पण उचलली आणि बादली पण उचलली. चला लगेच निघालो मम्मीने त्यांना भाजी आणि पाणी द्यायला. तर मग काय पाणी वगैरे दिलं आणि मी पुन्हा निघालो टमाट्यांच्या वावरात. मग काय भाऊ तिथं सज्जत होता. तर मग काय भावाने खूप काम केल्यामुळे भाऊ आता खूप दमलेला होता. तर मग काय तो बसला जेवायला. तर मग आपलं भारताची कलाकृती असे जेवण कधी शांत करणारच नाही. तारक मेहता उलटा चष्मा हा लागणारच. तर मग काय हॅशटॅग भावांनो मला सांगा की तुमच्या इकडं टमाटे कसे बांधले जातात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग मला करायची होती मोटर चालू, पण तिचं गेलेलं होतं एक फ्यूज. मग काय फ्यूज क्लिअर करायचा आणि मोटर चालू करायची. आपल्याला भरायचा एक कांद्याच्या उरलेल्या 2 वळी. तर मग काय टाकला फ्यूज आणि आता होईन टपकन दिवशी मोटर चालू. तर मित्रांनो ही चिमुकली आली होती बोरं खायला, पण तिला माहितीच नाही की इकडं बोरं नाही आहे. ती डबल वापस गेली. तर मग केलं कांद्यांना पाणी सुरू. 2 वळी घेतल्या झट दिवशी भरून. मग काय डबल केलं पुन्हा डोंगळ्यांना पाणी चालू. तसं आपले डोंगळे पण काय खूप सारे नाही. तर मग काय मस्त सनसेटसारखा व्ह्यू घेतला. मग काय पुन्हा मग तसंच सांगायला गेलं तर मुलांचं पहिलं प्रेम म्हणजे त्यांची गाडी असते. मग काय आपल्या गाडीला पण घेतलं धुवून. मग काय आमच्या दिदी पण आल्या होत्या. तर मग गेलो त्यांना घ्यायला. तर मग आलो त्यांना घेऊन. तर मग काय घेतला मस्त सनसेटचा व्ह्यू. रामकृष्ण हरी. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते.